हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर येस, जस्ट आले मी ऑफिसवरून. सकाळपासून काहीच शूट केलं नव्हतं आज सुद्धा. आणि येस, आज मी या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा इव्हिनिंगचा रुटीन जो काही असतो तो. आत्ता आली मी 6 वाजता घरी. 6 वाजता तर मला यायला, 5:30ला ऑफिस सुटत. टोनी 6 वाजता ऑफिस सुटतं, तर 5:30ला ऑफिस सुटतं. 6 वाजता ते यायला मला घरी. आणि आल्याबरोबर अगोदर काम असतं या दोघांचा लाड करणं. लोळू. खुशी तर खूप नाराज आहे आजकाल. ओय. ओ ओ बघा. टोळीला तर फोन खायचाय. ये देखो मेरे दो अनमोल रतन, राम लखन. नाही, राम सीता है, राम सीता, लखन नाही है. काय खुशी? सोनू, ए सोनू, बघा बघा हा भूत. भूतू. तर आता या दोघांना अगोदर क्लीन करायचं. आल्याबरोबर ते करते अँड देन त्यांना खायला देते थोडंसं. त्यानंतर मग त्यांचं पुढचं सांगतेस तुम्हाला काय काय करायचं. हे त्यांचे वेट वाईप्स आहेत, याने त्यांना क्लीन करायचं असतं. ह्यांना वाटायला हे वाजते, तर खुशीला तर वाटायला खायला दिले मी तिला. पण आता तिला कळणार आहे हे काय आहे. वास घेतला आणि गेली. तिला कळालं हे ओपन केला बरोबर. तुला नाही कळालं अजून, हा लहान आहे ना, याला नाही कळत आणखी. चलो, पहिला नंबर कोणाचा? टोनी जवळ आहे म्हणून टोनीचा. बस. ट्रीट खायची असेल तर बसायचं. बघा किती आगाव आहे बघा. टोनी बाप. असं धरून मारावं लागेल मग तुला. बस. शू. हो गया, हो गया, हो गया. यो, किती गंदू झालता रे तो. तू हुशार आहे टोनी. खुशी लय आगाव आहे. खुशी 1 मिनिट पण बसत नाही. आता तुझीच बारी आहे. पूर्ण अंग असं क्लीन करून घ्यायचं. दररोज तर पारशे असतात ना रे, दररोज पारशे असतात ना, ह्याने तरी क्लीन होत जा. बघा कसा बसलाय. बेल्ट कोणी घातलं तुला टोनी? चिमू दीदीनं घातलं तुला बेल्ट? चिमू दीदीनं घातलं. तुझे डोळे नाही क्लीन करत, तुझा बॉडी तर करू. खुशी गेली आता, तिच्या मागे पळत जाऊन मला क्लीन करावं लागेल. मला प्यायचंय दूध, त्यामुळे दूध गरम करून घेते. दूध गरम करून ठेवते. त्यानंतर जाते फ्रेश व्हायला. त्यांचं लिटर पण साफ करावं लागेल. टोनी आधीच लगेच बदमाशपणा करतोय. बाप रे. आणि काल सांगितलं होतं मी तुम्हाला, लाल चटणी संपली, कांदा लसूण मसाला संपला, म्हणून आज आठवणीने घेऊन आले, नाहीतर माझ्या लक्षात राहिलं नसतं परत. आणि आज बनवायचे जेवणासाठी आलू के पराठे. यस, खूप दिवस झाले आलूचे पराठे खाऊन, त्यामुळे बनवायचे. बघा, दही आणले त्यासाठी. टोनीला ना धरून हाना वाटतं यार, एवढं नाटक करतो. गोड बनतो तो. दही और आलू के पराठे आणि तूप लावून बनवणार आहे. जर विचारत होते ना टोनी आणि खुशी शी सू कुठं करतात, तर हे असतं त्यांचं शी सू करायचं. त्यांची बाथरूम असते आणि ते असं त्याच्यामध्ये लिटर असतं, ते क्लीन करायचं. टोनी आला. कशाला आला तू?
हे झालं की नंतर मग ह्या बकेट्स भरायला लावते पाण्याला आणि असंच विसरून जाते पूर्ण पाणी रूम मध्ये होतं. मजाक करते, कधी कधी होतं तसं. टोनी बघा लिटर मध्ये कसा बसलाय टोनी. बापरे यार सगळं पसरवलंय आणि अजून एक काम वाढ. शपथ बापरे, हे बघा पूर्ण उडवलंय साईडला. थांबा आता, एक खुशी तिथे लपली होती म्हणून तिच्या माग. हे बघा हे बघा बाब. हे टोनी काय करतोयस तू? टेस्टी लागते का ते फूड पेक्षा? एवढं हाना ना तुला, एवढा आगावपणा. अरे उत्तर. चिकटपट्टी लावली आहे त्याला, ती चिकटपट्टीला तो काढायचा प्रयत्न करतोय. आधीच ते बेसिनचा पाईप तू तोडलाय. मासूम तर किती बनतो. हा हा बनला मासूम. तोंड लपवतो. इकडून बघ. बघा 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 टोनी शेट. किती प्रयत्न, ते किती खाणं जास्त झालं वाटतं है ना. खाणं कमी करावं लागेल. हा ट्रीट बंद करावे लागतील मग कळेल तुला. चला झालं, इव्हिनिंग स्नॅक्स झालं, सगळं झालं. आता मस्त स्वयंपाकाला लागू. कमी जास्त नाही टाकणार, थोडीशी हळदी कलरसाठी, लाल मिरची आत्ताच आणलेली, थोडं धनिया पावडर नाही जिरे पावडर, थोडासा काळा मसाला, थोडंसं मीठ थोडं जास्तच टाकावं लागेल. मसाला रेडी झालेला आहे. आता मस्त पराठे बनवायला घेऊया. गॅसवर घेते अगोदर. तूप गरम करायला ठेवलं पिघळायला. माझे नाही, आलूचे पराठे. उलट लाटायचं बरं असं. फुगला पाहिजे आता फक्त, मग मस्त. आहा, आधीचे माझे पराठे खूप भारी फुगायचे, पण आता काय झाले काय माहिती. घी के पराठे, घी के पराठे. कधी करतो घी के पराठे. रेडी. आता दुसरा बनवून घेते. झाले पराठे बनवून मस्त आहे बघा. सेकंड वाल्याला पीठ जास्त झालं त्यामुळे त्याच्यात मध्ये मसाला जास्त दिसत नाहीये, पण फर्स्ट वाला जो होता वा तो खूप भारी झालाय. चला दही पण आहे, दही आणि पराठा तुम्हाला टेस्ट करून दाखवते नाही, टेस्ट करून सांगते कसा झालाय. सांगते टेस्ट करून कसं आहे. मसाला आहे दोन्ही मध्ये पण छान. माझ्या तर तोंडाला पाणी येले खायच्या अगोदर. खूप भारी झालंय.
एकदम झणझणीत झाले. युजली माझं असं होत नाहीत पराठे, पण आजचे खूप भारी झाले. पटकन जेवण करते पूर्ण, देन तुम्हाला दाखवते मी नंतर काय करते ते. खुशीला टोनीला जेवायला देते. जेवायचं ना? थांब. धर. जेवण झालं आणि लगेच भांडे पण घासले, क्लिनिंग पण केली किचन ओट्याची वगैरे. सकाळी आता कन्फ्युजन आहे, साबुदाणा खिचडी बनवू की भेंडीची भाजी चपाती बनवू, असं चालू आहे आता कन्फ्युजन. काय बनवू कळत नाही आहे, तर बघेल नंतर. तर आता हे सर्व करता करता मला 8:30 होतात, कधी 9 होतात. आज पराठे बनवले म्हणून लवकर आवरलं. जर भाजी चपाती बनवायची असेल तर 9 वाजतात जेवण वगैरे सर्व होईल. आणि जेवण झालं की लगेच स्वयंपाक झाला की लगेच जेवण केलं, त्याच्यामुळे सर्व आवरले. आता स्किन केअर करते आणि देन भेटते. पिंपल सध्या खूप आलेत, तुम्हाला दिसत आहेत. यस, ते डॅन्ड्रफ पण खूप झाला आहे त्याच्यामुळे आलेले आहेत. आणि एक्सपायर झालेली पावडर लावली होती. आता मला दोन्ही कन्फ्युजन आहे की डॅन्ड्रफमुळे आले की एक्सपायर झालेली पावडर लावल्यामुळे आले. पण आता उद्या डॉक्टरांकडे जायचं आहे, तर तेव्हा कळेल कशामुळे आले, काय नाही झालं, काय आहे, कशामुळे आलं वगैरे. तर यस, आता जे काही स्किन केअर करू शकते सध्या तेवढी तर मी करेलच. घरून आणलेलं सामान म्हणजे जे बॅग नेली होती पॅक करून, त्याचं तर अजून काहीच काढलेलं नाही आहे. मला नेल पेंट पण चेंज करायचं आहे, नेल पेंट पण लावायची. हे दोन, एक मॉइश्चरायझर आहे ह्याच्यातलं आणि एक डॉक्टरांनी दिलेलंच कोणते तरी ट्यूब आहे. तर हे दोन लावते सध्या मिक्स करून, जिथं जिथं पिंपल आहे. इग्नोर माय फेस. लिप बाम झुडिओमधूनच आणलेला आहे. पर्पल लावते सध्या, नको ग्रीन लावते, नको पर्पल. कन्फ्युजन. पर्पलच लावते, नाही ग्रीन लावते, ग्रीन सॉरी. चला लावून घेऊया. अगोदर हे जे अगोदर लावलेले ते रिमूव्ह करावं लागेल. उसके लिए हमारे पास नेल पेंट रिमूवर है क्या, है क्या टोनी? है ना, सब कुछ है हमारे पास, है ना टोनी? तर हे गुलाबजल नाही आहे, नेल पेंट रिमूव्हर आहे, ह्याच्यामध्ये टाकलेले. बघा टोनी इथं बसला होता कॅमेऱ्याच्या पाठीमागे, माझ्या पायावर चढून पुन्हा इकडे टेबलवर चढला. आणि खुशी तर काय नाही, गम मध्येच दिसतीये. माझं फेस इग्नोर करा, कारण मी ते लावलेलं आहे त्याच्यामुळे वेगळं दिसत असेल. मी नेल पेंट लावला की कधीच लगेच सुकत नाही आणि तोपर्यंत खराब होत, लगेच खराब झाला. तर येस, आता 9, 9:30 होत असतील. तर आता 11 वाजेपर्यंत मला व्लॉग एडिट करायचा आहे. तसं मला अगोदर फक्त मी मिनी व्लॉग टाकायचे डेली, तर 10पर्यंत व्हायचं. आणि आता जेव्हापासून लॉंग व्लॉग टाकते तर 11 वाजतात झोपायला. तर येस, एवढं सर्व मी करते आल्यापासून. आणि याच्यामध्ये आणखी याच्यामध्ये ॲडिशनल जर कपड्यांच्या घड्या करून ठेवायच्या असतील, बेड नीट करायचा असेल, परत टेबल नीट करायचा असेल, हे सर्व कामं करावी लागतात. बॅकग्राऊंडचा आवाज इग्नोर करा, खूप जास्त गोंधळ येतोय. बट मी आता नेक्स्ट व्हिडिओपासून माईक यूज करून करेल व्हिडिओ, कारण आवाज खूप जास्त येतोय आता, तर परेशानी होतीयच. तर आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. Thank you so much for watching the video. Okay, bye.